नमस्कार, मी अपर्णा मानकीकर तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला म्हणलं होतं की मी तुमच्यासाठी छान पारंपरिक पदार्थांची प्रॉडक्ट रेंज घेऊन आलेली आहे। तर आज मी तुम्हाला त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे। आम्ही शुद्ध आहार या ब्रँडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजण्या, मसाले आणि लोणची इंट्रोड्यूस करतो आहोत। त्यातल्या मी भाजण्यांची तुम्हाला आज माहिती देणार आहे। म्हणजे आता तुम्ही म्हणाल भाजण्या एवढं काय विशेष असतं? एक म्हणजे थालीपीठाची भाजणी ही सगळ्यांना माहिती असते, पण थालीपीठाच्या भाजणीमध्ये सुद्धा आम्ही 2-3 व्हरायटीज घेऊन आलेलो आहोत, म्हणून हे सगळं सांगण्याचा प्रपंच। ही आमची आहे साधी भाजणी। साधी भाजणी म्हणजे आपण रेग्युलर जे थालीपीठ करतो ना, त्या थालीपीठाला जे बाजरी वगैरे सगळं असतं, 4 कडधान्य आणि हे, तर तशी आम्ही पद्धतीने बनवलेली आहे। पण एरवीच्या ज्या बाहेरच्या तुम्हाला काही भाजण्या असतात त्या बाजरी बेस असतात, तर आम्ही ही स्पेशली ज्वारी बेस थालीपीठ भाजणी तयार केलेली आहे, जी तुम्ही रेग्युलर थालीपीठासाठी वापरता। पण ज्वारी बेस असल्यामुळे ही लवकर खराब होत नाही। बाजरी बेस असेल तर त्याची विरी जाते, कडवटपणा येतो आणि 1-2 महिन्यात वगैरे नाही वापरली ती तर ती अशी नाही खावत खरं म्हणजे भाजणीचं थालीपीठ। पण आमची ही भाजणी शुद्ध आहारची तुम्ही नक्की वापरून बघा। माझी खात्री आहे 6 महिन्यांनी सुद्धा हे प्रॉडक्ट तुम्हाला तोच रिझल्ट देईल जसं तुम्ही सुरुवातीला फ्रेश पावडरमध्ये खाता। आमचं अजून एक खूप महत्त्वाचं आणि छान प्रॉडक्ट आहे, ते म्हणजे डाएट भाजणी। डाएट भाजणी एका डाएटिशियननी मला सहज सुचवलं होतं की तुम्ही असं का नाही प्रयत्न करत, तर आम्ही तसा प्रयत्न केलेला आहे आणि ही भाजणी आमची खूपच हिट गेलेली आहे। डाएट भाजणी म्हणजे काय, तर जनरली जे लोक डाएट कॉन्शियस असतात किंवा डायबिटीसवाले जे असतात, तर त्यांना बऱ्याच वेळा डॉक्टर कार्बोहायड्रेट जास्त खाऊ नका, ज्वारी बाजरी गहू खाऊ नका असं सांगतात। तर त्यांच्यासाठी म्हणून ही स्पेशल आम्ही डाएट भाजणी बनवलेली आहे। ह्यामध्ये मुगाची डाळ बेस असतो आणि बाकी सगळ्या डाळी, हुलगे, जवस, धनेजिरे असं सगळं घालून ही भाजणी तयार केलेली असते। ह्या भाजणीपासून तुम्ही नुसतंच थालीपीठ नाही तर मुगाची म्हणजे आपण जे चिले करतो, डोसे करतो, हे अनेक 4-5 पदार्थ तुम्ही करू शकता। त्याच्या पण रेसिपीज तुम्हाला मी वेळोवेळी दाखवणार आहे। ह्या 2 भाजण्यांव्यतिरिक्त आमची एक उपासाची भाजणी पण आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे। ती पण म्हणजे सगळ्याची पद्धत ही पारंपरिकच आहे। व्यवस्थित खरपूस मंद आचेवर भाजलेल्या भाजण्या आहेत सगळ्या। अजून एक आम्ही स्पेशल भाजणी म्हणून करतो, तर ती स्पेशल भाजणी म्हणजे जी आपली साधी थालीपीठाची भाजणी असते, त्याच्यात एक इन्ग्रेडियंट्स काही सगळेच इन्ग्रेडियंट्स असतात असं नाही। तर स्पेशल भाजणीमध्ये आम्ही जवळजवळ 18 इन्ग्रेडियंट्स ॲड करून नवीन भाजणी तयार करतो। तर त्या भाजणीपासून होणारे पदार्थ लवकरच मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे। तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा, आमचं इन्स्टा पेज आणि फेसबुक पेज फॉलो करा।